हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पोकळा या भाजीची माहिती घेणार आहोत. ही महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेली एक पालेभाजी आहे. दिसायला ही भाजी माठाच्या भाजीसारखी असते, पण हिची चव व गुणधर्म वेगळे असतात. पोकळ्याचे दोन प्रकार पडतात. हिरवा पोकळा, याची पाने आणि देठ पूर्णपणे हिरवे असतात. हा बाजारात सर्वात जास्त उपलब्ध असतो. तांबडा पोकळा, याची पाने काळपट लाल किंवा तांबड्या रंगाची असतात. हा दिसायला आकर्षक आणि चवीला थोडा वेगळा असतो. पोकळा भाजी केवळ चवीला चांगली नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड मानली जाते. लोहाचा उत्तम स्रोत, शरीरातील रक्ताची कमतरता दूर करणारी ही भाजी अतिशय गुणकारी आहे. पचनास हलकी, ही भाजी पचायला खूप हलकी असल्याने आजारी व्यक्ती किंवा लहान मुलांना दिली जाते. फायबरने समृद्ध, यात तंतुमय पदार्थ भरपूर असल्याने बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. हाडांसाठी फायदेशीर, यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिनचा खजिना, व्हिटॅमिन ए, सी आणि के यामुळे डोळ्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती वाढते. पोकळा झाडावरती एक छोटीशी कविता. पहाटेच्या दवात भिजली शेतकरी राजाची काया, काळ्या मातीत फुलवली बघा पोकळ्याची माया. नांगरून रान त्याने वाफे छान बनवले, अनवाणी पायाने बीज मातीत पेरले. नदीचे पाणी खेळवले अन फाळली मोठी जतन, रानात डोळू लागले मग हिरवगार रतन. तोच हा पोकळा रसरशीत आणि कोहळा, शेतकऱ्याच्या कष्टाचा हाच खरा जिव्हाळा. उन्हाळ्यात राबून त्याने जुड्या कशा बांधल्या, कष्टाच्या त्या घामाने पालेभाज्या न्याहाळल्या. बाजारात येऊन जेव्हा तो भाजी मांडतो, शहरातल्या माणसाला आरोग्यदान तो वाटतो. शेतकऱ्याचा हात लागतो तेव्हा चव येते भाजीला, भाकरीच्या तुकड्यासोबत मान मिळतो राजीला. धन्य तो शेतकरी आणि धन्य त्याचे हिरवा मळा, सगळ्यांच्याच पोटाला आधार हा पोकळा. या कवितेत शेतकरी कशाप्रकारे पालेभाजी पिकवतो आणि ही भाजी आपल्या ताटात आल्यावर त्याला किती महत्त्व प्राप्त होते याचे वर्णन केले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.